शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. राज्यातील शेतकऱ्यांना मोठी लॉटरी. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 4 सर्वात मोठे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आर्थिक मदत जमा केली जाणार आहे. कोणकोणते निर्णय घेण्यामध्ये आले आहेत पुढे पाहूया. नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग. शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती किती हजार रुपये जमा झाले आहेत कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सरकारच्या माध्यमातून हप्ता हा वितरित करण्यात आला. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील जमा केला जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली असून आता 16 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे. काही शेतकऱ्यांना 22,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 30,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना तब्बल 50,000 रुपयापर्यंत आता पीक विम्याचे वाटप केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा केला जाणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सोयाबीन बियाणे कंपनीला दणका. 1.5 लाखांची मदत देण्याचे आदेश. नांदेड जिल्ह्यातील अपडेट पाहायला मिळत आहे. एका शेतकऱ्याची या ठिकाणी आता पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्यामुळे आता शेतकऱ्याला 1.5 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देण्यात आले. नकाशा बदलामुळे शेतकरी झाले त्रस्त. ई पीक पाहणीसाठी परक्या शेतामध्ये हेलपाटे. ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. शेतीविषयक विविध प्रश्न प्रलंबित. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यामध्ये आला असून आता प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम. केळीचे भाव गडगडले. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले. शेतकरी हवालदिल 300 ते 400 रुपये भाव मिळत असल्यामुळे आता लागवडीचा देखील खर्च निघत नाही. केंद्र सरकारचा कापूस आयात शुल्क रद्दचा निर्णय शेतकऱ्यांसाठी ठरणार घातक. केंद्र सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी. महसूल विभाग गावागावामध्ये जाणार आणि 7/12 दुरुस्ती करणार. शेतकऱ्यांना मिळणार आता अद्ययावत 7/12. सरकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय. सरकारचा जार कोणाला सरसकट आरक्षण देत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आरक्षणावरून माहिती पाहायला मिळत आहे. कपास किसान ॲप नोंदणीसाठी मदत केंद्र. गावागावांमध्ये घेणार शिबिर. शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 377 लाडक्या बहिणींनी स्वतःहून सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ. सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यामध्ये येत असून आता बऱ्याच महिलांना अपात्र देखील केले जात असल्याचे सध्या चित्र आहे. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला नसेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येत असून सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे. यामध्ये आता पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर आता पहिला जिल्हा अहिल्यानगर पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी आता पीक विम्याचे पोर्टल चेक केल्यानंतर पीक विमा हा मंजूर दाखवत आहे अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम ही जमा केली जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. 2022 पासून थकीत असलेली पीक विम्याची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे. यामध्ये आता 2024च्या देखील पीक विम्याचा समावेश असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कडधान्य व तेलबियांसाठी शासकीय खरेदी सुरू. ई पीक पाहणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय जाहीर केला असून आता मूग, उडीद, सोयाबीन व तुरीची पणन महासंघ यामार्फत आता खरेदी करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे. ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे.
राहता बाजार समितीमध्ये कांद्याला 1400 रुपयांचा दर. सध्या जर विचार केला तर राहता बाजार समिती या ठिकाणी आता कांद्याला 1400 रुपयांचा दर मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कांद्याच्या 14,501 गोण्यांची या ठिकाणी आवक झाली असून कांद्याला 1400 रुपयांचा दर हा मिळाला आहे. कांदा ओतून शेतकऱ्यांसाठी या सध्याच्या अत्यल्प भावामुळे आता उत्पादन खर्च निघत नसल्याचे शेतकऱ्याची ओरड आहे. सध्या तरी आता शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठवाड्यामध्ये पुन्हा मुसळधाराचे सावट. शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी आता मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये आली असून आता सतर्कतेचा देखील इशारा देण्यात आला. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, जर या ठिकाणी आता तुमच्या सोयाबीन पिकाचे जर नुकसान झाले असेल तर आता तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट 25 ते 30 हजार रुपयांची या ठिकाणी आता रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये जर तुम्ही पीक विमा भरला असेल, त्यानंतर क्लेम केला असेल आणि ई पीक पाहणी केली असेल तर आता तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. खरीप हंगाम 2024चा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये आता विशेष करून क्लेमचा देखील पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या या ठिकाणी आता पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमच्या पीक विम्याची रक्कम ही मंजूर दाखवत आहे का नाही ते देखील तुम्ही चेक करा. जर पीक विमा पोर्टलवरती तुमची रक्कम मंजूर दाखवत असेल तर 100% आता तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा केली जाईल. अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा झाला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला. ज्या वर्षाचा FRP त्याच वर्षाचा उतारा ग्राह्य धरणार. शेतकऱ्यांना मिळणारे पैसे आणि कारखानदार यांचा मेळ घालीत FRP समितीचा निर्णय पाहायला मिळत आहे. ज्या वर्षाचा FRP आता त्याच वर्षाचा उतारा ग्राह्य धरण्यात येणार. नवरात्रीमध्ये केळीचे भाव वाढण्याची शक्यता. शेतकऱ्यांची अपेक्षा. उत्तर भारतातील पूर परिस्थिती नियंत्रणामध्ये रस्ते वाहतुकीसाठी खुले झाल्याचे या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली. शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जवसुली नोटीसीची धास्ती पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील सध्या प्रतीक्षा पाहायला मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये आली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार आता दिवाळीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे. मात्र आता सध्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा असून कर्जमाफी लवकरात लवकर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे. मायबाप सरकार. शेतकऱ्यांच्या पशुधनावर उपचार कोण करणार. जिल्ह्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची 64% पदे रिक्त. खासगी डॉक्टरांचाच भिस्त. धाराशिव जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या पशुधनावर उपचार कोण करणार असा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असून शेतकऱ्यांच्या ठिकाणी नुकसान होत असल्याचे चित्र आहे. पीक विमा वाटप सुरू. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता अमरावती जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल आणि यवतमाळ जिल्हा असेल या 3 जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती DBT अंतर्गत आता पीक विमा जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय. निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये. जिल्ह्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या जवळपास 12,000 रुपये. पुणे जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपयांची या ठिकाणी आता रक्कम देण्यामध्ये येणार असल्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार. तांत्रिक अडथळ्यामुळे केळगाव परिसरामध्ये रखडली ई पीक पाहणी. सध्या जर पाहायला गेलं तर आता ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही ई पीक पाहणी केली आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. ई पीक पाहणी करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
पीक विम्यासंदर्भातील तसेच नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता कापूस उत्पादक देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान केले जात आहे। येत्या काळामध्ये जर नुकसान भरपाईचा लाभ मिळवायचा असेल तर ई-पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर असेल अशा शेतकऱ्यांना आता ई-केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे। कारण की आता ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर असेल अशा सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील आता जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे। राज्यामध्ये बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती येणार। आता तयार होणार मजबूत रस्ते सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता राज्यामध्ये शेत रस्ते मजबूत करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। गेल्या वर्षी 100 रुपये तर यंदा फक्त 40 रुपये प्रति क्विंटलचा दर। शेतकऱ्यांमध्ये नाराजी। शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर लिंबाच्या दरामध्ये देखील आता मोठी घसरण या ठिकाणी पाहायला मिळत असल्यामुळे शेतकरी उत्पादक या ठिकाणी आता आर्थिक संकटामध्ये असल्याचे चित्र। सरकारसह निसर्ग शेतकऱ्यांना कोपावर। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणतीही मदत जाहीर होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची या ठिकाणी सरकारवरती तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता जे शेतकरी पीक विम्यासाठी पात्र असतील फक्त अशाच पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम ही आता जमा केली जात आहे। 89,163 हेक्टरवरील तुरीवरती आता मर रोगाचा सावट पाहायला मिळत आहे। शेतामध्ये पाणी साचल्यामुळे प्रादुर्भाव वाढला। खामगाव या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। पीक धोक्यामध्ये आले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची देखील शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आता नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे। 4 महिन्यानंतर देखील कांद्याचे दर जैसे थे। केंद्राच्या हस्तक्षेपाचा फटका। उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे आता केंद्र सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकारच्या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे आता शेतकरी या ठिकाणी हवालदिल। नेपाळमधील हिंसाचारामुळे कांदा सीमेवरती अडकला। दरामध्ये मोठी घसरण सध्या पाहायला मिळत आहे। निर्यातीचा कांदा या ठिकाणी आता कांदा दरावरती परिणाम होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता कांद्यामध्ये दरवाढ केव्हा होईल या ठिकाणी असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे। शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत